पोलीस अधीक्षकांनी दुर्गम भागातील आदिवासी युवकांशी साधला संवाद। शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न। आदिवासी विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केलं मार्गदर्शन। हलाखीची परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आजही अनेक विद्यार्थी हे शाळाबाह्य असून शिक्षणापासून वंचित असून यामुळे या भागात बेरोजगार तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। हीच गोष्ट लक्षात घेत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी या दुर्गम भागातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला असून आदिवासी जनजागृती समितीच्या माध्यमातून धडगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या युवा मार्गदर्शन कार्यशाळेत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी युवकांना करिअर संदर्भात मार्गदर्शन केलं। तर मला आपल्याकडून ऐकायचं आहे की जास्त बोलणार नाही की नेमकं धडगाव आणि धडगावचे जे काही परिसर आहे त्यामध्ये जे काही युवा पिढी आहे त्यांना म्हणून ही बैठक मी आयोजन करण्यासाठी उद्देश सांगितलं होता। तर हा जो ही जे मीटिंग आहे ती खरं तर चर्चा सत्र आहे। असं त्यांच्या मनात असेल तर यांना कसं मदत करू आणि ज्यांना शिक्षण करायचं नाही त्यांना उदरनिर्वाहासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे तर त्यांनी कुठे आपले उपजीविकासाठी जिल्हा प्रशासन कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून आपल्याला कसं मदत होऊ शकतो या सर्व बाबींसाठी आहे। आता याच्या दरम्यान अजून एक मोठी गोष्ट आहे की सरकार आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात वेलफेअर प्रोग्राम्स वेगवेगळे स्कीम्स आहेत। त्या सर्व स्कीम्सचे